नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे. राष्ट्रीय आदिवासी परिषदेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या घेऊन अमरावती विभागीय कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडल्याची पाहूया सविस्तर. आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या घेऊन इरविन चौक ते विभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला असून मेळघाटातील शेकडो आदिवासी बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनेक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक आदिवासी नेते तसेच संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील विस्थापित पुनर्वसन करण्यात आले, मात्र त्यांच्या गावीच पुनर्वसन करण्यात यावं. आदिवासी कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी. पुनर्वसन गावात मूलभूत गरजा देण्यात याव्या. रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. जर मागण्याची पूर्तता केली नाही तर आदिवासी बांधव त्यांच्या मूळ गावी परत जाऊन स्थायी होऊ, असा इशारा मोर्चातून देण्यात आलाय. या मोर्चात ॲडव्होकेट सुनील डोंगदिर्वे, बिरसा क्रांती दलचे, अर्जुन इवानाते, रामकृष्ण ढिंगर यांच्यासह शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला. जीके न्यूज साठी सागर डोंगरे, अमरावती. मी अर्जुन इवानाते, बिरसा क्रांतीला विदर्भ युवक अध्यक्ष. आज मेळघाटमधील पुनर्वसित झालेल्या गावांचा आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता आणि प्रमुख मागणी ही होती का गेल्या 2017 ज्या गावाचे पुनर्वसन झालेले आहे, परंतु 5वी अनुसूचित 6वी अनुसूचितच्या अनुषंगाने शेड्यूल ट्राईब एरियामधील गावांचे पुनर्वसन करता येते, तरीसुद्धा इथल्या स्थानिक प्रशासनाने, काही राजकीय मंडळींनी, काही हेवेदावे करून, काही देवाणदेवाण करून गावाचं पुनर्वसन केलं. परंतु पुनर्वसन करत असताना गावामध्ये रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्या गावामध्ये त्या गावातील लोकांना आरोग्य सेवा भेटली पाहिजे, शिक्षण भेटलं पाहिजे, त्या गावातील लोकांना मूलभूत सुविधा भेटल्या पाहिजे. परंतु असं कुठे होताना दिसत नाही. गेल्या कोरोना काळापासून त्या गावातली एकदम बिकट परिस्थिती झाली. कोरोना काळामध्ये त्या गावातील कमसे कम 500 ते 600 लोकांचं मरण झालेलं आहे. तरीसुद्धा या गेंड्याची कातडी असलेल्या इथल्या प्रशासनाला किंवा सरकारला जागा येत नाही. त्यामुळे हा आज मोर्चा होता आणि आमची प्रमुख मागणी ही होती की ज्या गावाचं पुनर्वसन झालं त्या गावातल्या लोकांना काही प्रबोधन देऊन, काही लोकांना दलालामार्फत त्यांना प्रबोधन देण्यात आलं, परंतु त्या गावाची बिकट परिस्थिती आहे. त्या गावातल्या लोकांना रोजगार नाही, त्या गावातल्या लोकांना शिक्षण नाही. त्यामुळे एक सीमा झाली, कमसे कम 10 वर्ष आता त्या विषयाला झाली. त्यामुळे आता गावातील संपूर्ण 8 गावातील लोकांनी असा निर्णय घेतला प्रशासनाच्या समोर का आमचं पुनर्वसन तुम्ही केलं, आम्हाला मूलभूत सुविधा दिली नाही. त्यामुळे आता आम्ही त्या गावामध्ये आमचं अगोदर पुनर्वसन झालं होतं चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील, पूर्णतः आम्ही त्या गावामध्ये आम्ही जाऊन आम्ही तिथं राहू, असं या मोर्चाचं अनुषंग होतं. आणि ज्या लोकांची हानी झाली त्या लोकांना शासनाकडून अनुदान भेटलं पाहिजे, शासनाकडून ज्या सुविधा भेटायला पाहिजे त्या भेटल्या नाही. त्यामुळे आज हा मोर्चा होता. हा जर या मोर्चाच्या मागणीनुसार जर शासनाने, प्रशासनाने, इथल्या महाराष्ट्र सरकारने जर त्या मोर्चावर किंवा त्या आमच्या आंदोलनावर जर काही लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण राज्यभर हा विषय काही इथला अमरावतीचाच नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचं विस्थापन आणि पुनर्वसन होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे आदिवासी एकत्र होऊन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या घरात मोर्चा घेऊन जाऊ. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.